अधिक मास हा वेगळा महिना का काढला याचं एक कारण आहे. हिरण्यकश्यपू यानं तपश्चर्या केली. तपश्चर्या केली म्हणजे सामान्य तपश्चर्या नाही केली महाराज. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर आता ब्रह्मदेव वरमब्रुई मागा म्हणले वर कशासाठी तपश्चर्या केली. आता तो हिरण्यकश्यप होता, तो काय म्हणला नाही मला ज्ञान प्राप्त व्हावं काय व्हावं. त्यानं महाराज मला वाटतं हिरण्यकश्यपून सगळ्या जगाची आवड बघितली असेल आणि त्यानं एकट्यानं ती व्यक्त केली असेल. ते म्हटला मला मरण नको. त्यानं काय सांगितलं मी तपश्चर्या कशासाठी केली गंगा आप्पा, मला काय नको मरण नको. कारण जगस्पृहे आसपद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगा पडे. ज्ञानोबा म्हणले या जगातील लोकांची एक आवड आहे काय की मी कायम सार्वभौम असावं आणि माझ्या जीवनामध्ये मला मरण कधीही नको. मग ब्रह्मदेवाला सांगितलं मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मरण नको हा वर मी देऊ शकत नाही. हिरण्यकश्यप म्हणला जगाचे कॅबिनेट मंत्री तुम्ही कसं काय नाही म्हणता. मरण कधीच शक्य नाही न मरणे. कारण ब्रह्मदेव म्हणले अरे तुला मी जर हा शब्द दिला वर दिला तर म्हणजे भर दिवसा सूर्याच्या अंगावर थुंकणे. कारण मलाच मरण आहे ना आणि तू म्हणतो मला मरण नको असं वर द्या. तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. येथे नाही उर आले अवतार. येथे नाही उर आले अवतार. येरते पामर जीव गेले. येरते पामर जीव गेले. येथे नाही उर आले अवतार. येथे नाही उर आले अवतार. येरते पामर जीव गेले. येरते पामर जीव गेले. इथं आल्यानंतर प्रत्येकाला मरावं लागतं. हिरण्यकश्यपू हा वर माझ्याच्यानं देणे शक्य नाही. मग म्हटले दुसरं काहीतरी माग. मराव तर लागणारच म्हणले तुला पण त्याच्यामध्ये काय सुटका देतो दुसरं वेगळं काहीतरी वर माग. ते म्हणलं मग मला असं करा मला शास्त्राने नको अस्त्राने नको दिवसा नको रात्री नको देवाकडनं नको दानवाकडनं नको स्त्रीकडून नको पुरुषाकडनं नको अस्त्राने नको शास्त्राने नको बाहेर नको घरात नको बाहेर नको असे अनेक वर मागून घेतले त्याने. दिवसा नको रात्री नको उन्हाळ्यात नको पावसाळ्यात नको हिवाळ्यात नको अनेक वर मागून घेतले. सजीवाकडनं नको निर्जीवाकडनं नको वीज पडून नको विहिरीत बुडून नको त्याच्यामध्ये सगळे वर मागून घेतले. ब्रह्मदेव तथास्तु म्हणत राहिले. कारण ब्रह्मदेवाला माहित होते हे ना किती जरी वर मागितले तरी आपला बाप ह्याच्यापेक्षा कसा आहे. ब्रह्मदेवाचा बाप कोण भगवान परमात्मा विष्णू. ब्रह्मा तो त्याचे पोटीचे बाळ. वरमब्रुई सांगितलं तथास्तु. आता देवाला चिंता पडली. देव म्हणला आपल्या पोराला काही काम नाही म्हटली. कॅबिनेट पद दिले तेव्हापासून येड्यावणीत करायला म्हणजे नको कोणी येतंय तपश्चर्या करतंय आणि वर मागितलं गेलं की देऊन टाकायला. देवाला काळजी लागली आता ह्यानं एवढे वर मागितले याला मारायचं कसं. 12 महिन्यात नको म्हटलं. मग देवानं मारा देव बी चतुरा तू शिरोमणी गुणलावण्याची खाणी. देवानं विचार केला 12 महिन्यात नको ना. मग देवानं हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी हा 13वा महिना सेपरेट तयार केला. याच्यामध्ये वद्य चतुर्दशीला नरसिंह जयंती येते त्या दिवशी मारलं. घरात नको दारात नको बरोबर उमरठ्यावर घेतला बाहेर नको. म्हणजे सजीवाकडनं नको निर्जीवाकडनं नको. मग कशानं फाडलं. नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे नखाने तो चिरी पोट घेवानिया दैत्य वेगी मांडीवरी. घेवानिया दैत्य वेगी मांडीवरी. नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे नखाने तो चिरी पोट त्याचे पोट त्याचे
कापपणा केला, नकाला सजीवही म्हणता येत नाही, निर्जीवही म्हणता येत नाही. कापले तर रक्त निघत नाही आणि वाढत तर खरे. मग सजीव बी नाही तर निर्जीव. म्हणून नामदेवराय म्हणले खाली नको वर नको म्हणले, जमिनी नको आकाशात नको, मांडीवर घेतलं. घेऊन या दैत्य वेगी मांडीवरी आणि नखाने तो चिरी पोट त्याची. मला या अधिक मासामध्ये 13व्या महिन्यामध्ये हिरण्यकश्यपूला मारलं. त्याच्यासाठी सुद्धा हा 13वा महिना देवानं स्वतः निर्माण केला. मग गंमत एक झाली म्हणली, या 12 महिन्यातले जे दिवस होते ना काही काही ते काढून हा 13वा महिना तयार केला. याला अधिक मास, अधिक वाढल्यामुळं याचं वजन वाढलं ना. याचं वजन वाढल्यामुळे हे बाकीचे 12 गपची बसतात का? माणसं म्हणतात ना 12 म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय? तो 12 मतीचा, मती म्हणजे बुद्धी, मला दुसरीकडे जायचं नाही. हे न देवाकडे तक्रार केली. देवा म्हणले आमचं काम आम्ही टायमाला करून तू त्याला जास्त महत्व आलं म्हणले. मग एक काम करा म्हणले, आमच्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक, मग त्याच्यातले आता चैत्र असेल जे मराठी महिन्यात ना आपले, त्याच्यातले प्रत्येक महिना देवाकडे गेला. म्हणलं आमच्या महिन्यामध्ये काही एखाद्या महिन्यात पाप झालं त्या महिन्यामध्ये, तर त्याच्यातला तृतीय अंश हा याच्याकडे द्या म्हणले, या 13व्या महिन्याकडे. आमचं याला पाप वाटून घ्यायला हवा. त्या 12ने याच्याकडे पाप दिलं. मग याला नाव पडलं मलमास. मलमास नाव पडलं. ह्याला अधिक मास कोणीच म्हणे ना. ह्यानं तक्रार केली परत देवाकडं. देवा म्हणले बाजूला काढून पण अवघडच केलं म्हणले. वाहिलं ते दिलं पण भांडे वाचणं नाही, काहीच नाही, मोकळाचं म्हणले. आता मलमास मला नावच घ्या नाही कोणी, ह्याच्यात कोणी चांगलं कार्य बी करी नाही. देव म्हणले काळजी करू नको, ज्याला कोणी नाही त्याला मी आहे. महाराज सगळ्यांनाच त्या 12 महिन्यानं याला बाजूला काढले, 13व्या महिन्याला. पण देव असा आहे महाराज, किती टाकाऊतला जरी पदार्थ जरी असला तरी देवानं जर त्याला हाताशी धरलं ना महाराज, अहो त्याची जगात कीर्ती होती. निंद्यतेही तेने वंद्य केले, निंद्यतेही तेने वंद्य केले, निंद्यतेही तेने वंद्य केले. भगवान म्हटले जरी तुला यांना बाजूला सारलं, तुझा धिक्कार केला असेल तरी तू घाबरू नको. तुला मी माझं स्वतःचं नाव देतो, पुरुषोत्तम मास. भगवंताचं नाव आहे, विष्णू सहस्रनामामध्ये आलेलं पुरुषोत्तम. ते भगवंताने स्वतःचं नाव त्या महिन्याला दिलं म्हणून त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात. अधिक मास कळाला वाढल्यामुळे झाला, नंतर मल मास ते बी कळाला, आणि आता हा पुरुषोत्तम मास. आणि आपल्या भाषेमध्ये कशाचा महिमा? धोंड्याचा महिना. मग आता धोंड्याचा महिना का आहे याचं बी कारण आहे, सांगू का? नवीन लग्न झालेलं कोण इथं? सगळे जुने दिसायलेत खोंड. हे नाही, माऊली जुना झालाय आता, ते आंबट झालाय म्हणून तो इकडे आला. आता विठाला विठाला मग त्या पुरुषोत्तम मासामध्ये भगवंतानं सांगितलं जो कोणी माझी पूजा करील, माझं नामस्मरण करील, त्याला अधिक फल तर मिळणारच आहे. पण एक विशेषता आहे. आता भगवान परमात्म्याची पूजा कधी कधी प्रतिमा पूजा असते. शालिग्राम जसा भगवान विष्णूचं प्रतीक आहे, शालिग्रामाची पूजा केली की भगवान विष्णूला पूजा घडते. तसं मग त्या महिन्यामध्ये भगवान विष्णूची पूजा करायची. पण आता मूर्ती पूजा कोणाकडे असेल नसेल म्हणून कोणी प्रतिमा पूजा करायची. मग आता एकटी कशी प्रतिमा पूजा करावी? म्हणून त्यावेळेस प्रत्येक माणूस महाराज आपल्या मुलीला ही लक्ष्मी समजतो. मुलगी असेल तर लक्ष्मी समजतो. लक्ष्मीचंच रूप आहे. आजही आपण नवरात्रामध्ये मुलीचं पूजन करतातच ना, लक्ष्मी स्वरूप समजून. मग आता एकट्या लक्ष्मीचं पूजन तरी कसं करायचं? आता लक्ष्मी एकटी असते का? लक्ष्मी सहित शोभे नारायण. म्हणून भगवान परमात्म्याची ही त्याच्याबरोबर पूजा सुरू झाली. आणि मग आता दोघांची पूजा सुरू झाली. मग त्यांना नैवेद्य काय असावा? मग काहीतरी विशेष भोजन या महिन्यामध्ये असावं म्हणून गोडधोड काहीतरी पदार्थ म्हणून पुरणपोळी. आणि त्या पुरणपोळीमध्ये
कणकीचा केलेला एक उंडा आणि त्याच्यामध्ये टाकलेलं पुरण, त्याचंच नाव धोंडा, आणि तो याच महिन्यात करीत असते. आता एखाद्या वेळेस दुसरा सण आला, पोळा असेल, लक्ष्मी असतील, पंचमी असेल, त्यावेळी धोंडा असतो का? पुरणपोळ्या असतात पण ते धोंडा तयार करतात का? तो याच महिन्यामध्ये. मग विशेष त्या जोडीला ते जेवण दिल्या जातं, म्हणून तेव्हापासून आपल्या जावयाला धोंडे खायला बोलवण्याची पद्धत सुरू झाली, मुलीला आणि त्याला. मग आता दक्षिणा काय द्यावी बालाजी महाराज? मग आता जशी परिस्थिती असेल त्यावेळेस दीपदान द्यायचे, म्हणजे दिवा दान द्यायचे जावायला. मग दिवा लावायला, आता कोणते जावाय काय दिवा लावतात काय ते दिवा, तेव्हापासून माणसं म्हणतात काय दिवा लावला. मग दिव्यात 2 दिवे, एक चांगला दिवा आणि एक वाईट दिवा. मग दिवेदान, दीपदान देण्याची पद्धत निघाली. मग दान, मग वस्त्र कोणी द्यायचं, जशी आबासारखा असला तर सोनं द्यायचा, अण्णासारखा असला तर काय 1,00,000-1.5 लाख रुपये, कोणी जशी परिस्थिती तशी मग ती द्यायची पद्धत सुरू झाली. म्हणून ते दिवस चांगले झाले आणि ते त्याच महिन्यामध्ये केले जातं, म्हणून तो एक धोंड्याचा महिना विठाला.